तो बघू शकता मित्रांनो, तिथं आपलं ऑइलचं स्टॉक आहे. तिकडं आपल्याला ऑइल आहे. इकडं पण अर्धा लिटर, इकडे ट्यूब वगैरे आताच नवीन ट्यूब घेतली भरले. आता ट्यूबचे रेट आता किती झाले तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. सनशाईनचे ट्यूब आहे अभि मी इथं ऐकतोय त्यांना 300 पर्यंत 350 पर्यंत विकतोय. तर ऑइल आपल्याला तर इधर टायर रखे हुए है. टायर पंखा है. इधर टेबल आहे. या टेबलवर काय मी जास्त सामान नाही ठेवत, कारण की इथं जर सामान ठेवलं काही लोक हवा मारायच्या नावाने येतात आणि काही ना काही पानं वगैरे घेऊन जातं. इकडे मी जर नसलो तर पानं उचलून घेऊन जातो. मी मेन म्हणजे टाकीच्या मागे ठेवतो पाणी इथे. इकडं एक आपलं हीट मशीन आहे, आपण त्याला 5 लिटर गरम लावतो. इकडं पण दुसरीकडं पण आहे, पण मी त्याचा यूज जास्त नाही करत. लाईट गेली असल्यावरच. अरे लाईटवर आहे, लाईटवर चालतं. ते पण पहिलं लाईटवर होतं, पण त्याला मी गॅसवर करलं आहे. तिकडे टाकी, इकडे बोर्ड आहे आपल्याला. जॉक आहे, 2 जॉक होते माझ्याकडे, पण एक जॉक एक कस्टमर कॉलेजला दिला होता, तो त्याने काही आणून दिला नाही. त्यामुळे एक मशीन आहे, इकडे एक जॉक आहे, तो एक जॉक आहे, हा एक जॉक आहे. हे 2 जॉक मी काही यूज नाही करत, फक्त हा यूज जास्त राहतो या जॉकचा. हे मशीन आहे, त्याचं पण मशीन आहे, कंपनीचं आहे, किलोचं मशीन आहे. हे मारुतीचे काळ ऑइल आहे, काळ चुलीच्या 500 ml आहे, मागचं 1 लिटरचं आहे. पावडर आहे, ट्रकचे टायर मध्ये टाका लागते. इकडं असे कंजा आहे, टायर आहे, ते काय आता खराब झाले, यूज नाही. इकडे 750 1600 लंगोट आहे. इकडं 1020 आहे. बाकी ट्यूब आहे, थोडे चालू खराबच आहे, पण मग आहे थोडेफार. इधर पण लंगोट ठेवलं आहे. बाकी इकडे खराब ट्यूब आहे. पिकअपचं टायर आहे. बाकी मी नवे टायर इकडं टायर ठेवलं राहतात. पण टायर ठेवायला लागतं. मी इकडं टाकीचं कनेक्शन आहे. नळी स्प्रिंग नळी आहे, ती वापरतो. स्प्रिंग नळी मी विला वापरतो. बाकी कोणी कनेक्शन काढले, कोणी कनेक्शन काढले, 2 कनेक्शन काढले. हे जे मशीन, हे जो कॉक आहे वरचा, हा जो मशीनला कॉक आहे, हा वरचा जी गन मशीन दाखवली तुम्हाला मी, हे गन मशीनचा कॉक हा आहे. हा कॉक गन मशीनचा आहे, पूर्ण नळी गेलेली आहे. इकडे बाहेर एक गन मशीन ठेवलंय, त्या नळीला हवा जाते. ही 2 नंबरची नळी आहे, त्याचं कॉक इथं नाही. हा जो कॉक इथं सोला आहे, हा जो वरचा हिस्सा होता, त्याला इकडे जर केलं तर हवा ऑन झालेली आहे, बंद केलं तर ऑफ झाली. इकडे खालचं पण आहे, चालू केलं की ऑन होतं, बंद केलं की ऑफ होतं. हे पण आपलं कॉम्प्रेसर आलेलं आहे, हवा आले, बाकी काय नाही आहे. तर आपलं कॉम्प्रेसर आहे. तर सध्या तरी मोटरवर चालवतो, बाकी लाईट गेल्यावर आपल्याकडे मोठा पण मशीन आहे, मागचे बिल्ट काढून पुढे लावतो. इकडं खराब टायर आहे, इकडं आपण हा टायर वगैरे पंक्चर सापडेल त्याच्यामध्ये ठेवतो. बाकी दुकान आपली इथं आहे, सुरेगाव, लक्ष्मी माता टायर्स. गाडी लावायला फुल पार्किंग आहे. आलं कोणी तर 100% व्हिजिट करा.